गदिमांच्या पंचवटी वास्तूंवरून वाद समोर आलेला आहे। वास्तू पाडण्यास विरोध केल्यानं जीवाला धोका असल्याचं गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकरांनी पोस्ट केली आहे। पंचवटी बिल्डरला विकावी असा नातेवाईकांचा दबाव आहे। गदी माडगुळकर यांची वास्तू पाडण्यास विरोध करत असल्याचं त्यांचाच नातू सुमित्र माडगुळकर यांना जवळच्या नातेवाईकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप सुमित्र यांनी केला। जवळचे नातेवाईक आणि आजूबाजूंच्या वास्तू पाडून बिल्डरला द्यायचे आहेत आणि त्यात पैसे उकळायचे, त्याला आमचा विरोध आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या वास्तूंमध्ये गदिमा यांचं वास्तव्य होतं ती वास्तू तशीच राहावी अशी आमची इच्छा आहे, असं सुमित्र माडगुळकर यांनी सांगितलंय। यात सगळा विरोध करत असल्यामुळे मला धमक्या येत आहेत, माझ्या कुटुंबियांना त्रास दिला जातोय असा दावा सुमित्र माडगुळकर यांनी केलेला आहे। खूप म्हणजे असा त्रास होतो की जवळचे नातेवाईक आम्हाला असं त्रास देत आहेत, म्हणजे जीवा मारण्याच्या धमक्या देत आहेत। सारखं तुम्ही घरातून बाहेर जा, तुमचा काही संबंध नाही आहे या घराशी, असं ते आम्हाला सारखं म्हणत असतात। तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की शाळेत कॉलेजला असेल अभ्यास करताना त्रास होत असेल, कोणी गुंडे वगैरे येऊन गेलेत ना? हो, भरपूर, म्हणजे कोणीही घरात घुसतं, बिल्डर वगैरे सगळे घरात घुसतात। तर अशी भीती वाटते की कधीही काहीही होऊ शकतं कोणासोबतही। आमचा एवढाच उद्देश आहे की ही जी वास्तू आहे ही जतन व्हावी। या वास्तूला गदिमांचा पवित्र स्पर्श झालेला आहे, याच्यामधनं मोठ्या मोठ्या साहित्यकृती उभ्या राहिलेल्या आहेत। साहित्यिक स्मारक हो, आणि हे देऊळे आमच्यासाठी सुद्धा देऊळे, आम्ही फक्त नाममात्र ह्या पंचवटीमध्ये त्याचा सांभाळ करतो आहोत, पण ही सगळी महाराष्ट्राचीच ॲसेट म्हटली तरी सुद्धा चालेल। यावर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात। मी त्यांच्या परिवाराशी संपर्क साधीन। गदिमा आमचं महाराष्ट्राचं देशाचं वैभव आहे। त्यांच्या असलेल्या सर्व वास्तू आणि त्यांच्या कुठल्याही मिळकतीवर अन्याय न होणं हे पाहणे आमची जबाबदारी आहे। मी त्यांच्या कुटुंबाशी संपर्क साधून जो कायदेशीर मार्ग न्यायिक असेल तो घेईन।